नमस्कार. आता सर्वात मोठी बातमी समोर येते सांगोल्यातून. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आज सांगोल्यामध्ये रास्ता रोको. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर ते समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्यापही राज्य सरकार याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला तयार नाहीये. सांगोला तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर मिरज महामार्गावर पंचायत समिती सांगोला आणि अनकदाळ टोल नाका येथे समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानानुसार एसटीमध्ये कायद्याने आरक्षण मिळालेलं आहे. फक्त महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी राहिलेली आहे. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला हे एसटी प्रवर्गामध्ये सामील केलेलं आहे. तर सर्व समाज घटकांची मागणी हीच आहे की बाबा लवकरात लवकर या सरकारने आता स्वातंत्र्याला जवळजवळ 77 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळून. आजही हा समाज वंचित आहे एसटी प्रवर्गाच्या सवलतीपासून. निश्चितपणे लवकरात लवकर या शासनाने याची अंमलबजावणी करावी. नसेल तर त्याचे पडसाद हे भविष्यकाळात येऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानावरती निश्चितपणे या सरकारला भोगावे लागतील. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल, लिंगायत समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, या राज्यामध्ये महादेव कोळी समाजाच्या सहकाऱ्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, रामोशी समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही. या प्रश्नांचा लवकरात लवकर या सरकारने उत्तर शोधून त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमच्या सर्व जाती बांधवांच्या वतीनं, सर्व धर्माच्या वतीनं सरकारला एवढीच नम्रतेची विनंती आहे. नसेल तर याचा जाब सरकारला विचारला जाईल.